मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असणारे आणि पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये 40 वर्षांपासून एक हाती सत्ता असणारे अंदेकर कुटुंबातील माजी नगरसेवक वनराजदादा अंदेकर यांची हत्या झाली। यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली। वनराजदादा अंदेकर यांची हत्या कौटुंबिक वादातून, प्रॉपर्टीच्या वादातून झालेली आहे। तसेच त्याला एक टोळी युद्धाचं देखील स्वरूप देण्यात आलेलं आहे। त्यांच्या हत्येमागे हे दोन्ही कारण आहे असे पोलीस आणि मीडिया सांगत आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की त्यांच्या सख्या बहिणी आणि दाजी यांनी केलेल्या संगनमताने आणि यांनी केलेल्या वादातून त्यांची हत्या झालेली आहे। परंतु त्यांची हत्या करणाऱ्या व्यक्ती किंवा त्यांच्या खुनाची सुपारी घेणारा व्यक्ती सोमनाथ सयाजी गायकवाड नेमका आहे तरी कोण, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। वनराजदादा अंदेकर यांच्या हत्येमागे त्यांचे दाजी, त्यांची बहीण यांना तर अटक झालेली आहे, म्हणजे संजीवनी कोमकर, गणेश कोमकर, संजय कोमकर यांना अटक झालेली आहे। परंतु अक्षय दुधभाते आणि मुख्य आरोपी असणारे सोमनाथ सयाजी गायकवाड यांना देखील अटक झाली आहे। तब्बल 13 जणांना अटक झालेली आहे। तर सोमनाथ सयाजी गायकवाड नेमका हा व्यक्ती आहे तरी कोण, हे आपण जाणून घेणार आहोत। वनराज अंदेकर यांचे वडील शिवभक्त बंडू अण्णा अंदेकर यांचा तो सह आरोपी, म्हणजेच यांचा खुनाच्या गुन्ह्यातील एक नंबरकारी हा सोमनाथ गायकवाड होता। सोमनाथ गायकवाड बंडू अंदेकर यांच्यासाठीच काम करायचा। बंडू अंदेकर यांनी दिलेल्या एका मुलाखतीनुसार सोमनाथ गायकवाड यांना त्यांनी एक पत्त्याचा क्लब टाकून दिलेला होता। पत्त्याच्या क्लबच्या मार्फत सोमनाथ गायकवाड यांनी जवळजवळ 3 ते 4 कोटी रुपये कमवले होते आणि त्यानंतर सोमनाथ गायकवाड यांच्या क्लबवर कारवाई झाली। तर त्यांचा असा समज झाला का ह्या एरियामध्ये बंडू अंदेकर यांचं एवढं वजन असताना माझ्यावर त्यांनीच सूडबुद्धीने कारवाई केलेली आहे आणि त्यांच्यामध्ये वाद झाले। त्यानंतर सोमनाथ गायकवाड बंडू अंदेकर यांना सारखं हिनवायचे की तुमच्याकडे अण्णा पहिल्यासारखे पोरं नाही राहिले, आता तुमच्याकडे पोरं नाही, या गोष्टी त्यांच्यामध्ये चालू होत्या। अशातच बंडू अंदेकर यांनी सोमनाथ गायकवाड यांचा आत्तेभाऊ असणारा निखिल आखाडे याची हत्या केली किंवा यांच्या सांगण्यावरनं हत्या झाली अशी सर्वत्र चर्चा झाली आणि त्याच हत्येचा बदला म्हणून सोमनाथ गायकवाड यांनी वनराजदादा अंदेकर यांना मारले। पुण्याच्याच मध्यवर्ती भागामध्ये सोमनाथ गायकवाड यांची देखील एक स्वतःची टोळी आहे। वनराज अंदेकर यांचे दाजी गणेश कोमकर, संजय कोमकर, बहीण संजीवनी कोमकर आणि सोमनाथ गायकवाड या सगळ्यांनी प्लॅनिंग आखून वनराजदादा अंदेकर यांचा खून केला किंवा यांची हत्या केलेली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी तब्बल 13 आरोपींना अटक केलेली आहे। पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये गेल्या 4 दशकांपासून म्हणजे 40 वर्षांपेक्षा जास्त काळापासून अंदेकर घराण्याची सत्ता होती आणि त्याच्यातच अंदेकर घराण्याचे सध्याचे बॅकबोन समजले जाणारे वनराजदादा अंदेकर यांच्या हत्येने संपूर्ण पुण्यातच खूप मोठी शोककळा पसरलेली आहे। आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा। तसेच बंडू अंदेकर यांनी सांगितले होते की मी कुठल्याही प्रकारचा बदला घेणार नाही आणि मी माझ्या मुलाला नैसर्गिक न्याय मिळवून देईल, म्हणजे आरोपींना कोर्टाच्या मार्फत शिक्षा मिळवून देईल। आता कोर्ट आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणाकडे कसे बघता आणि आरोपींना काय शिक्षा देता हे सगळं बघण्याकडे सगळ्यांचंच लक्ष राहील।